सोलापूर सर्व जाती धर्माच्या बळावर विजयकुमार देशमुख यांचा विजय सुखर झाला। गेल्या 4 निवडणुकांमध्ये भाजपापासून दूर असलेले मागासवर्गीय मतदार या निवडणुकीत भाजपाच्या पाठीशी राहिले। त्यामुळे सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांचा विजय सुकर झाला आहे। लाडकी बहीण योजना, महिलांना एसटी प्रवासात सवलत आणि विकासाला मतदारांनी विजय सुकर झाला दिलेले प्राधान्य यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गळ्यात 5व्यांदा विजयाची माळ पडली। सन 2004 पासून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा विजयकुमार देशमुख यांच्या पाठीशी राहिला आहे। या निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे महेश कोठे यांच्या ताब्यात घेतील असे चित्र रंगवले जात होते, परंतु गेल्या 4 निवडणुकांमध्ये भाजपच्या पाठीशी नसलेली मागासवर्गीय जनता यावेळी भाजपच्या पाठीशी राहिल्यामुळे सलग 5व्यांदा भाजपला मिळाले। 1952 पासून निकाल पाहिल्यास सर्वाधिक वर्चस्व काँग्रेसने ठेवले होते। तब्बल 6 वेळा काँग्रेसचे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाले होते। याशिवाय माकपचे उमेदवार हे सुद्धा विजयी झाले होते। 1990 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला। त्यानंतर 1999चा अपवाद वगळता हा मतदारसंघ भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे। 2004 मध्ये विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसच्या ताब्यातून हा मतदारसंघ मिळवला। त्यानंतर सलग 4 टर्म त्यांनी विजय मिळवला आहे। देशमुख 5व्यांदा निवडणुकीला सामोरे गेले होते। शरद पवार गटाचे महेश कोठे यांनी तगडे आवाहन दिले होते। भाजपमधील काही माजी नगरसेवकांनी बंडखोरी करून कोठेंना पाठिंबा सुद्धा दिला होता। माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी बंडखोरी करत देशमुखांसमोर आवाहन निर्माण केले होते, मात्र हे आवाहन पेल्यातील वादळच ठरले। लिंगायत समाज मताचे ध्रुवीकरण होईल अशी अपेक्षा होती, मात्र बंडखोर बनशेट्टी यांचा मतदारसंघात करिश्मा दिसला नाही। प्रचारादरम्यान देशमुख यांच्यावर मालकशाहीचा आरोप करून त्यांना संपवण्याचा विडा काही मंडळींनी उचलला होता, परंतु मतदारांनी विरोधकांचा हा डाव हाणून पाडला आणि भरघोस मते देशमुख यांच्या पारड्यात टाकून त्यांच्या विजयाचा मार्ग 5व्यांदा सुकर केला। पद्मशाली समाजाचे नागेश वल्याळ, दशरथ गोप यांनी महेश कोठे यांना पाठिंबा दिला होता। कोठे यांना यावेळी संधी मिळण्याची दाट शक्यता होती। कोठे यांनी यापूर्वी या मतदारसंघातून मोठे आवाहन देऊन नशीब आजमावले होते। त्यानंतरच्या 2 निवडणुकांमध्ये त्यांनी इतर मतदारसंघातून वाट चोकाळली, मात्र सर्वच ठिकाणी त्यांना अपयश आले। 4थ्यांदा कोठे यांना देशमुख यांच्या समवेत लढत दिली।